हर हर महादेव मित्रांनो, आम्ही चाललो लाखनवाडी. हे काढली आपल्या लहान भावानं गाडी आणि मी बसलो मागे आणि निघालो आम्ही लाखनवाडीला. सगळ्यात अगोदर पूज्याला आम्ही पेट्रोल भरून घेतलं आणि पेट्रोल भरून निघालो गब्दा माताच्या मंदिरात माताचे दर्शन करायला. लाखनवाडी जाल तर इथे विजिट एकदा नक्की द्या. इथे दर्शन नक्की घेऊन जा. खूप प्रसन्न मन होते आणि विशेष म्हणजे हे मंदिर जास्त लांब नाही आहे, शिराळ्यातच आहे. मग घेतले आम्ही देवीचे दर्शन आणि निघालो लाखनवाडीसाठी आणि पोचलो आम्ही तळेगाव मोहण्याला. तळेगाव मोहण्यावरून लाखनवाडी 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथून उजव्या साईडला वळलो आम्ही आणि पोचलो आम्ही आता दर्ग्याजवळ. दर्ग्यापासून लेफ्ट मारला आम्ही आणि पोचलो मंदिराच्या गेट जवळ. मग म्हणे लहान भाऊ म्हणे बाबांसाठी बिड्या घेऊ म्हणे आपण. मग गेलो आम्ही आणि बिडीचं बंडल आणि एक माचीस घेतली आणि गेलो भजियाच्या दुकानात भजिया घ्यायला. बाबांना भजी आणि बेसन भाकर खूप आवडते. मग गेलो मंदिराच्या आत आणि पाय वगैरे धुतले. पाय धुवून मस्त फ्रेश झालो आणि गेलो रांगेत लागलो. आमच्या अगोदरच रांग लागून होती मित्रांनो. इथे समाधी दर्शनापाशी व्हिडिओ काढण्याची परवानगी नाही आहे आणि गेलो आम्ही भुयारी मार्गानं बाबांचे दर्शन घ्यायसाठी. बाबाचे दर्शन घेतले आणि निघालो लवकरच मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊन. समाधी मंदिराच्या वर एक आणखी प्रार्थना स्थळ आहे. तिथे बाबांची एक छोटीशी मूर्ती आहे आणि बाबाची सामग्री ठेवली आहे. बघू शकता बाबांच्या चपला, छत्री, बेड आणि फळा ठेवला आहे. ही अकोल्यातून भेट दिलेली वस्तू आहे एका भक्तांनी. या प्रार्थना स्थळमध्ये एक छोटीशी अलमारी आहे. या अलमारीमध्ये बाबांच्या जुन्या डायऱ्या आणि छत्र्या, फळे वगैरे ठेवले आहे. या प्रार्थना स्थळमध्ये बसून तुम्ही बाबाचे ध्यान करू शकता. मग निघालो आम्ही मंदिराच्या बाहेर. लहान भाऊ म्हणे मी टिक्काच लावतो म्हणे. घे म्हटलं बा टिक्का लावून. या मुलापासून टिक्का नक्की लावून घ्या मित्रांनो. लाखनवाडी जाल तर नक्की याच्यापासून टिक्का लावा. खूप सुंदर टिक्का लावते हा. टिक्का लावून गेलो आम्ही अंगारा आणि धूप घ्यायला. बघू शकता किती मोठे हवन पेटलं राहते मित्रांनो. इथे सुंदर परिसर आहे. इथे पौर्णिमेच्या दिवशी आणि बाबाच्या जन्मदिवशी खूप लाखोच्या भीडमध्ये पब्लिक राहते इथे. मग घेतलं बा इथे शिवलिंगचं दर्शन आणि ह्या आजीपासून घेतला कापूर आम्ही. बघा मंदिराचं मुकुट किती मोठा आहे. असेच वेगवेगळ्या माहितीसाठी मला फॉलो करण्यासाठी विसरू नका. हर हर